नमस्कार, मी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते. आज आपण साधा, सोपा आणि पटकन होणारा चमचमीत असा व्हेज पुलाव बनवतोय. अगदी करायला सोपा आणि चवीलाही छान. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर व्हेज पुलाव करण्यासाठी इथं मी घरात ज्या शिल्लक होत्या त्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मटार घेतलेले आहेत, कोबी, वांगी, फ्लॉवर घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे आणि टोमॅटो. अशा ज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त भाज्यांचं प्रमाण करायचं आणि इथं मी घरात ज्या शिल्लक होत्या त्या भाज्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही यामध्ये आणि तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या ॲड करू शकता. तर इथं कढई घेतलेली आहे. कढई छान अशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तूप वितळलं की त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर त्यामध्ये इथं 1 वेलची, 2 काळी मिरी, मोठी वेलची, 1 थोडासा दालचिनीचा तुकडा आणि लवंग घेतलेली आहे. हे मसाले छान असे तडतडले की आता त्यामध्ये आपण तमालपत्र घालूया. तमालपत्रसुद्धा छान असे परतून घ्यायचं आहे. हे मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे. हे सुद्धा छान असे परतून घेऊयात. आता त्यानंतर आपण पाव चमचा हळद यामध्ये घातलेली आहे. हळदसुद्धा छान अशी मिक्स करून घेऊयात आणि आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. इथं सगळ्या भाज्या आपण या तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि छान असं आता या भाज्या आपण मिक्स करून घेऊयात. सगळे मसाले प्रॉपर असे भाज्यांना लागले पाहिजेत. अशा प्रकारे हे सुंदर असं मिक्स करून घ्यायचं आहे. या भाज्या आपण 1 ते 1.5 मिनिटं तेलामध्ये छान अशा परतून घेणार आहोत की भाज्यांना छान असे मसाले एकसारखे लागतील. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. मीठ घालून छान असे या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटे या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर भाज्या आपण वाफवून घेईपर्यंत इथं मी लॉंग तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिटे भिजवून घेतलेला आहे. तर 10 मिनिटानंतर इथं पाहूयात आपण छान अशा ह्या भाज्या आपल्या अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. इथं तुम्ही पाहू शकता आणि भाज्या अगदी थोड्याशा शिजलेल्या आहेत. खूप जास्त नाही पण थोड्या प्रमाणात ह्या भाज्या शिजलेल्या आहेत. छान वाफ निघलेली आहे. आता यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालूयात. सगळा तांदूळ यामध्ये घालायचा आहे. छान तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 मिनिटं छान असा हा तांदूळ भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इथं पहा आपण तांदूळ मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे. 1 ते 1.5 मिनिटे छान असा हा तांदूळ मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये छान मिक्स झालेला आहे. आता आपण यामध्ये जितके तांदूळ घेतलेले आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून छान असे हे तांदूळ पाण्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं छान असं हे हलवून घ्यायचं आहे. छान तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याच्यावर झाकण ठेवून पहिली 5 ते 6 मिनिटे झाकण ठेवून हे तांदूळ शिजवून घेऊयात. इथं पहा पहिली 5 ते 6 मिनिटांनी आपण झाकण उघडलेलं आहे. तांदूळ छान असं शिजत आहे. भाज्यासुद्धा छान शिजत आहेत. आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याच्यावर झाकण ठेवून परत एक पुढची 2 ते 3 मिनिटे अशाच पद्धतीने आपण हे झाकण ठेवूनच शिजवणार आहोत. तर इथं पहा परत पहिल्या 3 ते 4 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा छान असा हे तांदूळ मिक्स करून घ्यायचं. म्हणजे भात छान असा एकसारखा शिजतो. तर इथं तुम्ही पाहू शकता पहिली 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत आणि आपला भात बऱ्यापैकी 50% शिजलेला आहे आणि भाज्यासुद्धा छान 50% शिजलेल्या आहेत. आता आपण याच्यावर परत एकदा झाकण ठेवून परत 6 ते 7 मिनिटं हा भात छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत मोकळा सळसळीत असा हा भात तयार होतो. तर इथं पहा 8 ते 9 मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे आणि सुंदर अगदी मऊ लुसलुशीत असा आपला हा भात तयार झालेला आहे. छान भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत. अगदी सॉफ्ट अशा भाज्या शिजलेल्या आहेत आणि भातसुद्धा छान असा मऊ अगदी मोकळा सळसळीत असा शिजलेला आहे. आता याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. सोबत आवडीचे लोणचे आणि पापड घेऊन गरमागरम हा भात छान असा सर्व्ह करूयात. नक्की एक वेळ अशा पद्धतीने ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.